नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की 25 सप्टेंबर 2024 रोजी पणन विभागामार्फत एक माहिती काढून असं सांगण्यात आलेलं होतं की 1 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीन, मूग, उडीद यांची खरेदी करण्यासाठी जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती सुरू करायची आहे। 1 ऑक्टोबर 2024 पासून नोंदणीला सुरुवात करायची आहे आणि मूग आणि उडीद हे 10 ऑक्टोबर 2024 पासून खरेदी करण्यासाठी प्रत्यक्षात सुरुवात होईल आणि सोयाबीनची 15 ऑक्टोबर 2024 पासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होईल असे हे 25 सप्टेंबर 2024 रोजीच्या पणन विभागामार्फत सांगण्यात आलेलं होतं। पण सद्यस्थिती अशी आहे की आज घडीला 6 ऑक्टोबर 2024 रोजीही सध्या नोंदणीला सुरुवात झालेली नाहीये। अनेक शेतकरी हे स्वतः आपल्या मोबाईलवरून किंवा ऑनलाईन सेंटरवरती जाऊन नोंदणी करण्याची प्रयत्न करत आहेत। ऑनलाईन मोबाईलवरती ई समृद्धी या पोर्टलवर स्वतः जाऊन नोंदणी करत आहेत। त्यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती असेल, आधारची डिटेल्स असतील, बँकेची डिटेल्स असतील किंवा त्यांच्या 7/12 जमिनीची डिटेल्स असतील, ती सर्व भरत आहेत। पण त्यानंतर शेवटी त्यांना 2024 सोयाबीन खरेदीसाठी जी काही नोंदणी करायची आहे तो ऑप्शन तिथं अवेलेबलच नसल्यामुळे त्यांची पूर्ण माहिती भरल्यानंतर शेवटी जे काही त्यांची नाईलाज आहे की त्यांची नोंदणी करता येत नाहीये। अनेक शेतकरी हे ई समृद्धी पोर्टलवरून अशी माहिती भरत आहेत, पण त्यांची माहिती अद्याप ही भरली जात नाहीये, कारण की तिथे 2024 सोयाबीनचा खरीप 2024 सोयाबीनसाठीचा सोयाबीन खरेदी करण्यासाठीचा जे काही नोंदणीचा पर्याय आहे तिथं ऑप्शन दिलेलाच नाहीये। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची ही हेळसांड होत आहे। अनेक शेतकरी हे चक्रा मारत आहेत की आपली नोंदणी करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नोंदणी करायची आहे, तर अशी ही कुठेच नोंदणी केली जात नाहीये सध्या। अशा पद्धतीचं एक अपडेट आलेलं होतं की मिळालेल्या माहितीनुसार माहिती अशी आहे की ई समृद्धी पोर्टलवरती शेतकऱ्यांनी नोंदणी करायची नाहीये। जे काही तुमच्या जवळचे खरेदी संघ असतील किंवा तुमचे जे काही सोबतचं जवळचं खरेदी करणारं जे काही ठिकाण असेल, शक्यतो तालुक्या लेवलवर खरेदी करणारे जे काही ठिकाण आहेत त्याच्यामध्ये माहितीनुसार असं मिळालेलं आहे की राज्यामध्ये एकूण 206 ठिकाणी खरेदी केंद्र स्थापन केली जाणार आहेत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर NCCF मार्फत 60 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत आणि नाफेड मार्फत 146 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। तुमच्या तालुक्यावर जे काही जवळचं खरेदी केंद्र असेल तेथे जायचं आहे तुम्हाला आणि स्वतः तिथं जात असताना तुमची ई पीक पाणी असलेला 7/12 सोबत बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड या गोष्टी घेऊन तिथे तुम्हाला खरेदी केंद्रावर जायचं आहे आणि स्वतः तिथून तुम्ही खरेदी करायची, खरेदी केंद्रावर नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर खरेदी केंद्राचे जे काही एजन्सी मार्फत असतील त्यांनी स्वतः ई समृद्धीवर नोंदणी करणार आहेत, कारण की डायरेक्टली शेतकरी ई समृद्धीवर नोंदणी करू शकत नाहीये सद्यस्थितीला तरी। त्याच्यामुळे तुमच्या जवळच्या जे काही खरेदी केंद्र असेल त्या खरेदी केंद्रावर जावा आणि तिथं तुमची नोंदणी करून घ्यायचं आहे। आता जवळच्या कोण खरेदी केंद्रावर म्हणजे कुठे जायचं तर तालुक्या लेवलवर तुमची कृषी बाजार समिती असते, त्यावरती कृषी बाजार समितीवरती तिथे जाऊन तुम्हाला नोंदणी करण्यासाठी जे काय असेल ते विचारपूस करायची आहे। नसेल तर तुम्ही आपल्या या पद्धतीने तुम्हाला एक खरेदी बाजार समितीचे कॉन्टॅक्ट नंबर कसे पाहायचे असतील ते पण आपण सध्या थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे। क्रोमवरती MSAMB हे सर्च करायचं आहे। महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड आज तुमच्यासमोर डॅशबोर्ड पडेल, तिथं इंग्लिशमधून तुम्हाला तिथं मराठी करायचं आहे। मराठी केल्यानंतर इथं बाजार समितीवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली बाजार समिती किंवा इथं भरपूर ऑप्शन दाखवले जातील। बाजार समितीमध्ये बाजार समिती प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुमचे जिल्हा जे असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यामध्ये तुमचा इथं जिल्हा दाखवेल। त्यानंतर तुमचा तालुका दाखवेल, ते तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यामध्ये तुमची पूर्ण त्या बाजार समितीची माहिती दाखवली जाईल। न्यू मोंडा अहमदपूर, तिथं पिनकोड, तुमचा संपर्क आणि सभापतीचं नाव काय असेल ते त्यांचा सभापतीचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, तसेच सचिवांचं नाव आणि मोबाईल नंबर अशा पद्धतीने हे तुम्हाला माहिती खरेदी बाजार समितीची जे काय तुमच्या तालुक्यावरची असेल तर बाजार समितीमार्फतची तुम्हाला माहिती अशा पद्धतीने घ्यायची आहे। त्यांचे संपर्क मिळाल्यानंतर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला खरेदी पुढची जी काय प्रोसेस असेल ते तुम्हाला माहिती तिथं घ्यायची आहे। तर सद्यस्थितीला हे एक नवीन आलेलं अपडेट होतं, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईक करा, तसेच तुमची ही माहिती आपल्या मित्रपरिवारांनाही मिळावी यासाठी आपल्या चॅनलची जी काही हा व्हिडिओ असेल
तो व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.